नमस्कार मंडळी. आज मी हिरव्या मुगाचे लाडू करायला घेतलेत. तर त्यासाठी हा सुकामेवा घेतलेला आहे. काजू, बदाम, मनुका, पिस्ते आणि त्याचबरोबर घेतलेलं आहे मगजबी. हे सगळं मी अख्खंच आता तळून घेणार आहे. छान मस्त खरपूस असं तळून घेतल्यानंतर थोडंसं थंड झालं की मिक्सरच्या फूड प्रोसेसरमधून मी तेलात जाडसर असं वाटून घेणार आहे. आता ते थंड होईपर्यंत मी आता मूग भाजून घेतलेत. मूग आपण छान भाजून घेतले ना, तर आपल्याला पीठ भाजताना ना जास्त त्रास होत नाही, म्हणजे वेळसुद्धा जास्त लागत नाही. आणि आपलं जे लाडू आहेत ना, ते खूप मस्त असे खमंग लागतात. आता हे मिश्रण माझं म्हणजे भाजून वगैरे झालेलं आहे. हे ना मी 5-5 किलोची अशी बॅच केली होती भाजताना पीठ, आणि हे मी 10 किलोचे लाडू करून घेतलेत. असे मला 40 किलोच्या लाडूची ऑर्डर आहे. तर आता ही माझी सगळी लाडूची ऑर्डर रेडी झालेली आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मला 100 किलोची ऑर्डर अशी दुकानातून मिळालेली आहे. तर तुम्ही मला बोलत होतात की खूप जणं की असं सांगू नको, नजर लागते वगैरे. पण मी ते शेअर केल्यामुळे मला आणखीन 4 दुकानांची ऑर्डर मिळालेली आहे. आणि आपल्याकडे ड्रायफ्रूटचे लाडू, हिरव्या मुगाचे लाडू, त्याचबरोबर हे डिंकाचे, मेथीचे सर्व प्रकारचे लाडू मिळतात. आणि ते शुद्ध तुपामध्ये, म्हणजे गाईच्या तुपामध्ये केले जातात. ते पण आपलं देशी गाईचं तूपच मी वापरते. तुम्हाला सुद्धा हे लाडू जर मागवायचे असतील तर तुम्ही वर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे ना, त्याच्यावर मेसेज करा. प्लीज कॉल करू नका, फक्त मेसेज करा. मेसेजचं उत्तर यायला थोडा वेळ लागेल, पण तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल. तर आता अशा पद्धतीने माझ्या सगळ्या ऑर्डर्स रेडी आहेत. चला तर मग बाय. परत भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये.